कॉन्फ्लिक्ट कमी व्हायला आपल्या सगळ्यांची मदत होईल। या दोनसाठी सगळ्यांनी आमदार निधी द्यावा ही विनंती। सभापती महोदय, माझा प्रश्न हा काय प्रश्न उत्तराच्या तासातला प्रश्न नाही आहे, हा प्रश्न ऑफ क्युरियोसिटी आहे। कारण सभागृहाचा एकंदर सेन्स बघता नाही भटकी कुत्री आणि बिबट्या दोन्ही वेगळे विषय आहेत, पण तरी देखील की विषय मूळ आपला जो आहे तो कुंभमेळ्यामध्ये बिबटे घुसले तर अरे जे एकदा गिरीश महाजन ठिकाणी घुसले तिथे दुसऱ्या कोणाची काय हिंमत आहे घुसायची? एवढे सक्षम आहेत। ओके, त्याच्यामुळे हा प्रश्न लागू होतो की नाही नंबर एक, कारण त्याने खूप चांगले वाघ बिबटे त्यांनी फाडलेले आहेत, हे आम्ही बघितलेले आहेत, जेरबंद केलेले आहेत। दुसरा विषय असा आहे, त्यांनी खाली बसून सांगितलं की डिझास्टर मॅनेजमेंट माझ्याचकडे आहे, तर कोणतरी पाठवून म्हणालं डिझास्टरच तिथे गेलेलं आहे, तर अजून मॅनेजमेंट काय करायची? हा माझा दुसरा विषय आहे। आणि तिसरा विषय यांनी सांगितला की कॅमेरे द्या। आता ह्या कॅमेराचा उपयोग त्यांनी सांगितलं की ड्रोन द्या। कुंभमेळ्यामध्ये कशासाठी होणार आहे याचा देखील खुलासा आपण करावा। हे माझे क्वेश्चन आउट ऑफ क्युरियोसिटी आहेत। सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य अनिलजी परब यांनी सांगितलेली बाब खरी आहे। खरी म्हणजे काय अर्ध काढा एकूणच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजनांची ओळख झाली, म्हणजे ते व्यवस्थापन मंत्री। ओके, आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन आहे। मी त्यांना परवा दिवशी बोललो की आता अजितदादा दुर्दैवाने गेले, परंतु अजितदादांनी सुमोटो 11 कोटी रुपये डीपीडीसीच्या फंडामधून वन खात्याला तिथे वर्ग केले। त्यांचीच एकूण कित्ता गिरवला सन्माननीय राधाकृष्ण विखे साहेबांनी। मी गिरीश भाऊंना बोललो की कुंभमेळा 1.5-2 वर्षांनी आहे, परंतु जर का उद्याला नाशिक जिल्ह्यातले बिबटे जर आपण जेरबंद नाही केले तर एखाद्या दिवशी त्या कुंभमेळ्यामध्ये शक्यता आहे एखादा बिबट्या गेल्या तर त्या सगळ्या कुंभमेळ्यावर पाणी फिरलं जाईल। आणि मग त्यांनी लगेच सांगितलं की तुम्ही नाही ऐकून घ्या, मी त्याचं कौतुक नाही त्यांचं त्यांनी मी कौतुक करतो। त्यांनी सांगितलं फक्त तुम्ही पत्र द्या आणि तुमची गरज काय तिकडची सांगा, लगेच त्या ठिकाणी निधी तरतूद करतो। आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री पण ते आहेत, लक्षात राखा। आणि बिबट्यांचा हल्ले हे राज्याची आपत्तीच म्हणून आपण कन्सिडर केलेली आहे, ऐकलं का? आणि भविष्य काळामध्ये त्याच अँगलने आपण बघणार आहोत। आणि मला वाटतं असं का की सभापती महोदय, बिबट्यांचा आणि वाघांचा वावर आता आपल्या परिसरात होईल का काय अशा प्रकारचा भास व्हायला लागलेला, एवढ्या बिबट्यांचा उच्चार झालेला। हो, येस। प्रश्न क्रमांक 3 6710